एका हिरव्यागार गावात गणू नावाचा एक छोटा मुलगा राहायचा. त्याचं गाव खूप सुंदर होतं. आजूबाजूला शेतं, झाडं आणि स्वच्छ नदी वाहायची. गावातले लोक खूप साधे आणि प्रेमळ होते. गणू मात्र थोडा आळशी होता. तो दिवसभर खेळायचा, पण घरात आईला मदत करायला त्याला अजिबात आवडत नव्हतं. एके दिवशी सकाळी आई म्हणाली, गणू, जरा विहिरीवरून पाणी आणशील का? गणू म्हणाला, आई, मला नाही जायचं, मी खेळतोय. आई शांतपणे काम करत राहिली. थोड्या वेळाने गणू बाहेर खेळायला गेला. तेव्हा त्याने पाहिलं, गावातील सोनू नावाचा मुलगा आपल्या आजीला पाणी भरायला मदत करत होता. तो हसत काम करत होता. गणूला आश्चर्य वाटलं. तो विचार करू लागला, हा इतका आनंदाने काम कसा करतोय? तेवढ्यात एक म्हातारे आजोबा जड ओझं उचलत होते. सोनू लगेच धावत गेला आणि म्हणाला, आजोबा, मी मदत करतो. आजोबांनी हस्त आशीर्वाद दिला, खूप छान बाळा. हे सगळं पाहून गणूच्या मनात काहीतरी बदल झाला. गणू लगेच घरी परतला आणि म्हणाला, आई, मी पाणी आणतो. आईला खूप आनंद झाला. गणू विहिरीवर गेला, पाणी भरलं आणि आनंदाने घरी आणलं. त्या दिवसापासून गणू रोज आईला मदत करू लागला. कधी पाणी आणणे, कधी झाडांना पाणी घालणे, कधी घर साफ करणे. त्याला समजलं की इतरांना मदत केल्याने खरा आनंद मिळतो. मदत करणे हीच खरी आनंदाची